बड्डे कुणाचा आणि केक कोण खातं? बरं, या सगळ्या गोष्टींमध्ये पप्पांच्या फेसवर जी स्माईल आलेली आहे ना, तेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आता आम्ही आलो होतो किनवटला, कारण आमच्याकडे एक छोटासा प्रोग्राम होता, तर तोच सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही आलो होतो. पण त्याआधी किनवटला आले होते, म्हणून मी म्हटलं चला आपली शुगर पण टेस्ट करून घेऊया. आता शहाणपणा करून शुगर टेस्ट करण्यासाठी तयार तर झाले, पण आता हे ब्लड जेव्हा देण्याची वेळ येते ना, तेव्हा माझी अशी काहीशी सिच्युएशन होऊन जाते. मी सुईला खूप घाबरते आणि आयुष्यात मला एवढ्या जास्त सुया टोचाव्या लागल्या आहेत ना, तर त्यामुळे आहे ना, हे भीती माझ्या मनामध्ये आहेच. बरं, ते आता जेवणा अगोदरचं ब्लड दिलं होतं, आता जेवणानंतरचं ब्लड द्यायचं होतं, तर त्यासाठी मी आहे ना इथं छान इडली आणि वडा खाल्ला. आता किनवटला गेलो आणि इडली वडा खाल्ला नाही असं होतच नाही, नेहमी आमचं तेच खाल्लं जातं. आणि किनवटला गेल्यानंतर माझी ही एक किनवटला फेरफटका मारण्याची काही सवय जात नाही बाबा. आता इथं आहे ना एक सेल आहे, त्या सेलमधून मी काही वस्तू घेऊन आले होते, ज्या की मला तिथं रिजनेबल मिळतात, म्हणून मी तिथूनच नेहमी घेते. आणि आता संध्याकाळी आम्हाला बाहेर जेवायला जायचं होतं, म्हणून सकाळी जो इडली वडा खाल्ला त्यावरच आज दिवस गेला. मग आईने उठून छान जावायला भूक लागली असेल म्हणून अशी छान भेळ बनवली, आणि जी की खूप टेस्टी झाली होती. बरं, तेवढंच करण्यामध्ये ना माझी अशी रिपोर्टसुद्धा आली. आता शुगरची रिपोर्ट नॉर्मल आली होती, या खुशीने ना बाहेर पडलेच होते आणि छान असं गोड थोडंसं खाऊनच आले. बरं, घरी आल्यानंतर ना हा काहीचा प्रकार बघायला मिळाला. बरं, इतका लहान आणि याला टी व्हीतलं काय कळत असेल, इतका मग्न होऊन हा टी व्ही पाहत होता. आणि संध्याकाळी आता सेलिब्रेशन करण्याच्या वेळेला पप्पांच्या बुके आणि हार जे आले होते ना तिथं, तर त्याचे असा काहीसा धिंगाणा करणं आमचं चालू होतं. बरं, आता संध्याकाळचं जेवायला जायचंच होतं, म्हणून आहे ना त्या अगोदरच आम्ही इथं पप्पांचं औक्षण वगैरे केलं. आता औक्षण बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की पप्पांचा बड्डे होता, तर त्याचसाठी ती सगळी शॉपिंगसुद्धा होती आणि त्याचसाठी आम्ही किनवटलासुद्धा आलो होतो. आता माझ्या पप्पांना गिफ्ट वगैरे काही आवडत नाही बरं, पण तरीही आता आम्ही छोटंसं एक गिफ्ट आमच्याकडून त्यांना दिलं. तसा तरी आमचा त्यांना ड्रेस घेण्याचाच प्लॅन होता, पण भावाकडून सुद्धा ड्रेसच घेतला गेला होता, म्हणून मी आणि माझ्या बहिणींनी मिळून त्यांना हे छान असं परफ्यूम गिफ्टमध्ये दिलं. आता या गिफ्टला मी आहे ना चॉकलेट पॅक केलं होतं, तर ह्याला वाटत होतं की ह्यात चॉकलेटच आहे, म्हणून तो घडी घडी त्या चॉकलेटच्या बॉक्सकडे जात होता. बरं, आता फायनली हॉटेलमध्ये येऊन पोहोचलो. छान असं केक कटिंग वगैरे करून घेतली, कारण पप्पांचा बड्डे किंवा आमची ॲनिव्हर्सरी किंवा बर्थडे कुणाचाही काही असू द्या, आमचं हॉटेलला जाणं तरी पक्कं असतं. बघा, आता लहान मुलं असली की घरामध्ये वडिलांना आणि आईला अशी प्रॉब्लेम असते. आता ह्या गोष्टी आहेत ना, आमची ही फेज जी आहे ना लाईफची निघून गेलेली आहे. आम्ही फक्त हे पाहू शकतो. आता आमच्याने हे सगळं करणं तर काही होणार नाही, कारण आमची ही फेज संपलेली आहे. आणि त्यानंतर घरी आलो आणि छान असे चॉकलेट आणि ऑरेंजवाले जे आहेत ना पान आणले होते, तर ते एन्जॉय केले. चला, तर मग आम्ही आमचे पान एन्जॉय करतो. पुन्हा भेटूया. बाय एव्हरीवन.